कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल आदित्य सर, तुम्हाला तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं ना तिथं मिळतील। तुम्ही चला माझ्या बरोबर, चला। नाही मला उशीर होतोय असं तुम्हाला वाटतंय, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असेल तर? नाही म्हणजे काय सांगावं ना, तुम्हाला तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरे इथं तुमच्या समोर असतील तर? तुम्ही ऐका माझं, चला माझ्या बरोबर, चला। नक्की? होय। काय झालं? आदित्य सर, तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का? हो, नाही म्हणजे माझ्याकडे आहेत, पण ते मला भाजीसाठी वापरायचे। नाही आहे ना, कशासाठी पाहिजे? ते तिथं माणसं बसली आहेत ना, त्यांना द्यायचे। माझा पगार झाला की मी परत करीन। थँक्यू। चला ना माझ्या बरोबर, तुमची जोडी सुखाची राहून दे। ते मी वटीचं सामान घेते। लुकिंग गॉर्जियस। आय बेट हे कपडे एक्सक्लुझिव्ह असतील। येस, करेक्ट ओळखलंस। दिशा ये ना, बस बस। काय ग दिशा, एकटीच आलीयस का? नाही नाही नाही, आलाय ना माझा फियॉन्सी पण आलाय सोबत। ओ अगं आहे कुठे तुझा फियॉन्सी? तो तिकडे बसलाय। एक मिनिट, सॉरी गाईज, आय विल गेट हिम। प्रीत, चल ना तिकडे। हो राहू दे ना, जा ना तू। प्रीत, अरे असं का करतोस? चल ना। राहू दे ना दिशा। प्रीतम चल। गाईज, हा प्रीत आणि हे सगळे माझे फ्रेंड्स। ही वाणी, हॅलो, अर्चना, मिहिर, नितेश, गंधाली, भाग्यश्री, नम्या, आणि दिस इज माय फियॉन्से प्रीतम किर्लोस्कर। ओ कॉंग्रॅच्युलेशन्स। प्रीत ये ना, बस। अरे बस। दिशा, दिशा गुड चॉईस हा। म्हणजे काय, आमची दिशा आहेच बेस्ट। पण बाय द वे, तू जॉब वगैरे काय करतोस? मग इन्व्हेस्टमेंट बँकर? पॉलिटिशियन आहे। मग बिझनेस टायकून? आणि एज्युकेशन? MBA केलं असणारच ना? युनिव्हर्सिटी कुठली? आय मीन केम्ब्रिज, हॉवर्ड? मी 5 वर्ष स्टेट्समध्ये होतो। दिशा, यू नो ना, माझी फॅमिली इथे राहूच शकत नाही। प्रीतम, तुला माझ्या नवीन बिझनेसची माहिती सांगू का? प्लीज प्लीज। आता कळेल तुला तुझी खरी लायकी। देवी, तू न मागताच समज देत असतेस, तरी बी आज मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे। देवी, माझ्या कनूला का नाही इकडच्या चांगल्या मोठ्या शाळेत प्रवेश मिळू दे। माझ्या बाच्या समध्या इच्छा पूर्ण होऊ दे। माझी सावित्री आत्या, त्यांची तब्येत चांगली राहू दे। आणि माझी देवी आई, त्यांना कायम सुखात ठेव, कायम खुश ठेव। प्रीतम सर, आदित्य सर, त्यांना कसली बी काळजी देऊ नकोस। आणि माझी वैजू, तिला का नाही, तिला ना कायम
चांगला चारा खायला मिळू दे. काय ग, सगळ्यांसाठी सगळं मागितलंस, स्वतःसाठी कधी मागणार? हे गंमत सांगू, हे समद का नाही मी स्वतःसाठी मागितलंय. कसं काय? कारण ही समधी खुश तर मी खुश. हो. तुम्ही काय मागितलं देवीकडं? हे काय आता मागतो ना. देवी आई, माझ्याकडे सगळं काही आहे, तू फक्त हिच्या इच्छा पूर्ण कर. काय मागितलं? ते सांगायचं नसतं ना, पूर्ण होत नाही वगैरे. माझं आणि देवी आईचं सिक्रेट आहे. आदित्य सर, थँक्यू. का? ते काल तुम्ही माझा तोल सावरला नसता तर ते पूजेचा प्रसाद समजा सांडला असता आणि काय झालं असतं मला नाही माहिती. इट्स ओके. तू जे माझ्या बाबांसाठी केलंय ना, त्याच्या पुढे हे काहीच नाही. आणि खरं सांगू, आईलाही या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. असो, निघायचं? एक मिनिट थांबा, मी वटी भरून येते. हा. आदित्य सर, एक मिनिट. सर, देवीच्या मंदिरात आलात आणि कुंकू बी नाही लावलं तुम्ही. आता लावलं? वय. चल. एक मिनिट. आता काय? इकडे या. आदित्य सर, हे बघा, यो धागा का नाही मी बांधला इथं. ओके. ते मला तुमच्या बंगल्यात नोकरी मिळावी ना म्हणून. आणि बघा ना, मला अहिल्या मॅडम कडे काम मिळालं. माझी इच्छा पुरी झाली. आता का नाही, आता यो धागा सोडायचा, म्हणजे आता पुन्हा काही अडचणी यायला नको ना म्हणून. हात पुढं करा. आदित्य सर, यो धागा ना कायम तुमच्या हातात राहू दे. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. ओके. आता खरंच निघायला हवं, उशीर होईल नाही तर. बाय, चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.